एक बादशाह होता। त्याने आपल्या नौकरांना हुकूम दिले की जर मी कोणत्या गोष्टीला पाहून ऐकून वा खूप छान असं म्हटलो तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला 1000 मोहरे बक्षीसमध्ये देऊन द्यायचं। एकदा बादशाह आपल्या शिपायांसोबत जंगलात शिकारीसाठी गेला होता। जंगलात त्याला एक छोटेसे घर दिसले। त्या घरासमोर एक म्हातारा माणूस छोटे रोपटे लावताना दिसला। तर त्या बादशहाने त्या म्हाताऱ्या माणसाला पाहून शिपायांना म्हटलं, शिपायानो पहा, एक म्हातारा माणूस रोपटे लावत आहे। जेव्हा हे रोपटे वाढेल, मोठे होईल, फळ देऊ लागेल तेव्हापर्यंत हा म्हातारा माणूस जिवंतही राहणार नाही। तर हा म्हातारा माणूस विनाकारण का मेहनत करतोय? बादशहाने शिपायांना हुकूम दिले की त्या म्हाताऱ्याला त्यांच्यासमोर उपस्थित करावं। जेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाला राजासमोर उभं केलं गेलं तेव्हा बादशहाने त्या म्हाताऱ्याला विचारलं, तुमचे वय किती आहे? म्हाताऱ्याने उत्तर दिले, राजासाहेब 81 वर्ष। बादशहाने त्या म्हाताऱ्याला परत प्रश्न केला, जर तुम्ही हे रोपटं लावत आहात हे किती वर्षानंतर फळ देईल? तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसानं उत्तर दिलं, राजासाहेब आज जे मी रोपटं लावत आहे हा सुमारे 10 ते 12 वर्षानंतर फळ देईल। तेव्हा बादशहाने परत विचारलं की आजची आपली स्थिती पाहून तुम्हाला काय वाटतंय की आपण किती वर्ष आणखीन जगाल? तेव्हा त्या म्हाताऱ्यानं म्हटलं, राजासाहेब मरणाचा काही भरोसा नाही, ते तर केव्हाही येईल। हां, माझी ही स्थिती पाहून मला असे वाटते की मी 4 ते 5 वर्षच जगू शकेन। परत बादशहाने विचारलं, तर आपण ही बेकारची मेहनत का करत आहात? जेव्हा तुम्ही या झाडाचे फळ खाऊ शकत नाही तर आपण हे रोपटे का लावताय? आपल्याला तर घरात आराम करायला पाहिजे। तेव्हा म्हातारा म्हणाला, राजासाहेब असं नाही, आपण जे माझ्या घरामागील बगीचा पाहत आहात या बगीचेत खूप असे झाड आहेत जे माझ्या आजोबाने लावलेले होते। जेव्हा ते माझ्या वयाचे होते तर आजपर्यंत मी लावलेलेच फळं आणि त्यांनी लावलेलेच फळं मी खात आहे। ज्या प्रकारे मी हे रोपटे लावत आहे त्यांचे फळही माझी मुलं किंवा नातवंड खातील। ही गोष्ट ऐकून बादशहाच्या तोंडून वाह खूप छान असे निघून गेले। तेव्हा शिपायांनी हे ऐकलं। तुरंत त्या शिपायांनी त्या म्हाताऱ्याला 1000 मोहऱ्यांची पिशवी देऊन दिली आणि म्हाताऱ्याला सांगितलं, हा तुमचा इनाम आहे। मोहऱ्याची पिशवी घेतल्यानंतर म्हाताऱ्याने म्हटलं, खरं पाहता हे रोपटे 10 ते 12 वर्षानंतर फळ देईल, मात्र मला तर याचे फळ आजच मिळतंय। हे ऐकून बादशहाने खूप छान खूप छान असं 2दा म्हटलं। तेव्हा त्या म्हाताऱ्याला मोहऱ्यांच्या 2 पिशव्या मिळाल्या। आता म्हाताऱ्याच्या जवळ 3000 मोहऱ्यांच्या पिशव्या जमा झाल्या होत्या। मोहरा मिळाल्यानंतर म्हाताऱ्याने बादशहाला म्हटलं, मी आजपर्यंत खूप उदारमतवादी दयाळू मतांचा राजा म्हणून म्हणतात हे ऐकलं होतं, परंतु आज हे स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं। हे ऐकून बादशाह आणखी आनंदित झाला। आणखी 3 वेळेस त्यानं खूप छान खूप छान खूप छान असं म्हटलं। तेव्हा त्या म्हाताऱ्या माणसाला 3000 मोहरा आणखी मिळाल्या आणि अशा प्रकारे ही कथा इथे संपली। आता थोडा वेळ विचार करा आणि कमेंटमध्ये हे सांगा की आपल्याला या कथेतून काय शिकवण मिळाली। जर आज तुम्ही कोणत्या झाडाखाली बसले असाल, कोणा झाडाखाली सावलीखाली बसले असाल तर त्या झाडाला काही वर्षापूर्वी कोणीतरी लावलंच असेल। म्हणून आपल्यालाही आपल्या जीवनात एक ना एक झाड लावणेच आहे।